नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सनी जाधव आणि मयुरी पवार यांच्यातील संघर्ष हा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती तुम्हाला पाहायला मिळत असेल। सनी जाधव यांच्यावरती एक केस दाखल झाल्याची देखील माहिती आहे व एका महिलेने त्यांच्यावरती अत्यंत धक्कादायक आरोप देखील केले आहेत। या संदर्भात मयुरी पवार या महिलेच्या बाजूने त्यांची बाजू मांडत आहेत। मात्र आता मयुरी पवारांनाच सनी जाधव यांचे समर्थक शिवीगाळ करत आहेत किंवा त्यांना धमकी देत आहेत असा देखील प्रकार उघडकीस आला आहे। थेट मयुरी पवार यांना फोन करून तुम्ही या प्रकरणात लक्ष घालू नका अशी धमकीच त्यांना देण्यात आली आहे। सत्यम मिश्रा असं एका व्यक्तीचं नाव आहे। कदाचित तो सनी जाधव यांच्या रुबाब शाखेचा एखाद्या रुबाब शाखेचा मालक देखील असू शकतो। त्याने मयुरी पवार यांना फोन करून आम्ही त्याला लपवलेला आहे आणि आम्ही त्याला वाचवणार अशा प्रकारचं तो त्या संवादामध्ये बोलत आहे। दाणे टाकून कबूतर पकडता येतात, गरुड नाही। आम्ही तुमच्यापासून लांबच बरे, कारण आज तुम्ही ज्यांना शिव्या देता ना, उद्या त्यांच्याच हातात हात घालून गाव भरे त्यांचे समर्थक हे फोन करून धमकी देत आहेत असा प्रकार घडत आहे। त्यामुळे आता सोशल मीडियावरती सनी जाधव यांचे समर्थक आणि मयुरी पवार यांच्यामध्ये वाद पाहायला मिळतो आहे। कोणी सनी जाधव यांचा सपोर्ट करत आहेत, कोणी त्यांना वाईट देखील म्हणत आहे। त्यामुळे आता संघर्ष कुठे थांबतो आणि सनी जाधव यावरती येऊन स्वतः काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, हे जे काही सोशल मीडियावरती चित्र रंगवलं जात आहे यात सनी जाधव यांची किती चूक आहे? मात्र सनी जाधव गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नाहीत। कुठलीही त्यांनी पोस्ट इंस्टाग्रामवरती किंवा स्टोरी ठेवलेली नाही। त्यामुळे नेमक्या या प्रकरणामागे काय सुरू आहे हे सध्या तरी स्पष्ट होत नाही आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचं नेमकं पुढं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला हाच प्रश्न विचारला की तुम्ही कोणाची बाजू घ्याल, सनी जाधव किंवा मयुरी पवार यांची? याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।